आपल्याला शोक प्रस्ताव आहे, नेमकं काय काय कामकाज करणार आहे सरकार. आणि म्हणून केवळ आणि केवळ हे अधिवेशन घ्यायला पाहिजे, टीका होईल, आरोप होईल, ते टाळण्याकरता म्हणून हा सरकारचा अधिवेशन घेण्याचा घाट आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेता आहे नाही यापेक्षा सरकार हे अधिवेशन केवळ त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता न देता रेटून नेण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या पत्राला काही उत्तर आलं का? माझ्या पत्राला अद्यापपर्यंत विधिमंडळ सचिवांनी उत्तर दिलेलं नाही. माझी खात्री आहे की त्यांच्याकडे मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच नाहीयेत. कारण विधानसभेचा विरोधी पक्ष नेता नेमण्याकरता म्हणून कुठेही न नेमावा किंवा किती सदस्य संख्येनं नेमावा अशा प्रकारची कायद्यामध्ये नियमामध्ये कुठेही तरतूद नाही. आणि म्हणून मी ते पत्र खूप अभ्यास करून दिलेलं आहे. त्याच्यावर जर चर्चा झाली तर मी 1950चा कायदा सांगेन, 1977चा कायदा सांगेन, 1995 ते 90 पर्यंत अल्पसंख्या असली सुद्धा विरोधी पक्षनेते कसे निवडले गेले ती प्रथा परंपरा सांगेन. परंतु त्याच्याकरता चर्चा होणं आवश्यक आहे. तारांकित प्रश्न नाही, लक्षवेधी नाही, हे जे अधिवेशन पुढे ढकलण्यासाठी बिल आज मानलं जाते. असं मी सांगितलं ना की हे सरकार सध्या कामचालाऊ सरकार झालेलं आहे. प्रशासकीय राजवट 20 मार्च 2020 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू आहे, ती अद्यापपर्यंत सुरू ठेवण्याचाच प्रयत्न या सरकारचा दिसतोय. आज पहिला दिवस आहे, काय नेमकं आंदोलन करणार आहात, काय मुद्दा राहणार आहे? मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील. परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की अशा पद्धतीचे आंदोलन वगैरे करून उणेपुरे मिळालेले 6 दिवस आहेत ते चर्चेपासून दूर राहणं बरोबर होणार नाही. सरकारला चर्चेनं काही जाब विचारणं गरजेचं आहे, प्रश्न विचारण्याचं गरजेचं आहे, सरकारला भारेवर धरणं गरजेचं आहे. सरकारच्याकडे अतिशय पाशवी बहुमत आहे. त्या पाशवी बहुमताच्या जोरावर सरकारनं अहंकारी वागणूक ठेवू नये ही चर्चेतूनच त्यांना दाखवून द्यावी लागेल. मात्र शिंदे गटाचे शिवसेनेचे अनेक आमदार नाराज आहे कारण त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली नाहीये. असं आहे की कोण नाराज आहे, कोणाला मंत्रिपद मिळालं नाही मिळालं याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. मी त्यांच्या नाराजीमध्ये अधिक भर पडावी असे त्यांना मी शुभेच्छा देतो. कोकणाला 8 मंत्रिपदं भेटली आहे, कोकणाला 8 मंत्रिपदं भेटली आहे. कोकणाचा विकास असं आहे की ती कोकणाला 8 मंत्रिपदं मिळाली, ती कोकणाला 8 मंत्रिपदं मिळाली की कोकणातल्या व्यक्तींना मिळालेली ही येत्या काही कालावधीनंतरच कळेल. कारण त्या 8 मंत्रिपदातून कोकणाच्या पदरामध्ये काय पडतंय त्याच्यावरती मंत्रिपदं कोकणाला मिळाली की व्यक्तीला मिळाली याचं मूल्यमापन होईल. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.